लोकसभेचं भाजपमधून तिकीट न देण्याची भाजप खासदार जयंत सिन्हा यांची जेपी नड्डांना विनंती। निवडणूक कर्तव्यातून मुक्त करण्याची नड्डांना विनंती। महाविकास आघाडीत 15 जागांवरती मतभेद, अनेक जागांची अदलाबदली होण्याची शक्यता। काँग्रेसकडून मात्र जागा वाटप अंतिम असल्याची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरती आमचा हक्क, वैयक्तिक दावा नाही पक्षाचा दावा। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य। तर रामदास कदमांकडूनही रत्नागिरी मतदारसंघावर दावा। मावळ लोकसभेच्या जागेवरती राष्ट्रवादी आमदार सुनील शेळकेंकडून दावा। मावळमधून राष्ट्रवादीचा उमेदवार लाखांच्या मताधिक्याने विजयी होईल, शेळकेंनी व्यक्त केला विश्वास। एकटे लढलो तर 6 लोकसभेच्या जागा जिंकू, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला विश्वास। प्रकाश आंबेडकरांच्या विधानावरती हायकमांड निर्णय घेईल, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। मनोज जरांगेंच्या आंदोलनावरती एसआयटी नेमणं चुकीचं, जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी त्वरित रद्द करा, खासदार हरिभाऊ राठोडांची मागणी। मनोज जरांगेंना भेटून जाब विचारणाऱ्या भाजपच्या महिलांवरती पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई, मंत्री अतुल सावेंची माहिती। समृद्धी महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं, समृद्धी महामार्गामध्ये भ्रष्टाचार झाला, निकृष्ट कामं करून लाखो रुपये खिशात टाकले, विजय वडेट्टीवारांचा आरोप। पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये ट्रकमधून 340 किलोचा ड्रग्ज बनवण्याचा कच्चा माल जप्त, 9 आरोपी अटकेत तर 7 ते 8 आरोपी फरार। पुण्यात विकास शेळकेकडून 44 किलो ड्रग्ज जप्त, विकास शेळकेला पोलिसांनी केली अटक। 44 किलो ड्रग्जची किंमत 45 कोटी रुपये असल्याची माहिती। भाजपचा इतिहास सर्वांना माहिती आहे, शिंदे गटानं चुकीचा निर्णय घेतलाय, आता पश्चाताप करण्यात अर्थ नाही। रामदास कदमांच्या विधानावरती सतेज पाटलांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या आराखड्यासाठी 397 कोटी रुपये मंजूर, पहिल्या टप्प्यामध्ये 270 कोटी रुपयांच्या कामाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन। भाजप खासदार गौतम गंभीरचा राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय, मी लोकसभा निवडणूक लढणार नाही, गौतम गंभीरची ट्विट करून माहिती। आदिवासी शेतकऱ्यांची विविध मागण्यांसंदर्भात नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसमोर बैठक, बैठकीला शिष्टमंडळासह पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी उपस्थित। समृद्धी महामार्गावरील लोहगाव पुलावर जीवघेणा खड्डा, हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या महामार्गावर भगदाड पडल्यामुळे कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित। बीडमध्ये मनोज जरांगेंच्या बॅनरवरती पोलीस प्रशासनाकडून कारवाई, मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध। डोंबिवलीच्या कोळेगावमध्ये उद्या दुपारी 2 वाजता शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा, आर्थिक गुन्हे विभागाची कोर्टाला विनंती, कोर्टात 15 मार्चला होणार सुनावणी। जामनगर विमानतळाला 10 दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जा, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा। नितीन गडकरींनी पाठवली खरगे, जयराम रमेश यांना नोटीस, संभ्रम पाठवणारा व्हिडिओ शेअर केल्यामुळे नोटीस, 24 तासांच्या आत व्हिडिओ काढून टाकण्याचे आणि 3 दिवसामध्ये लेखी माफी मागण्याची नोटीसीत मागणी। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 16 तारखेला ठाणे शहरात, जांभळी नाक्यावरती होणार राहुल गांधींची सभा, सभेमध्ये बाळासाहेब थोरातांकडून सभास्थळाची पाहणी। सुनेत्रा पवारांचे पुन्हा भावी खासदार म्हणून बॅनर, कात्रज चौकामध्ये आरपीआय गटाकडून लावण्यात आले बॅनर, घड्याळ तेच नवीन वेळ, नवीन खासदार असा बॅनरवरती उल्लेख। उद्धव ठाकरेंची जनसंवाद यात्रा 4 मार्च रोजी रायगडमध्ये, सोमवारी उरणच्या द्रोणागिरी नोडमध्ये होणार उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। अंबेजोगाईमध्ये लुटारू टोळीचा म्होरक्या जेरबंद, पतसंस्थेत 39 लाखांच्या चोरीमध्ये म्होरक्याचा सहभाग, आरोपीकडून 9 लाख जप्त करण्यात पोलिसांना यश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।